विलास धर्मा पारादी ब्रह्मपुरी बिलवाडीचे. आम्ही बोलत बोलत माझा मोबाईल गेला तिथंच. मग मी त्याच्याकडे आलो पोरं घेऊन आमची. आल्यानंतर ते बिझी असते माझी. माझ्याकडे आली बिशी काका द्या. मी म्हणलं माझ्या मोबाईल मध्ये पैसे आहेत. मग ते मोबाईलला फोन लावल्यावर मोबाईल नाही म्हणलं माझा ग्रामपंचायत मध्ये राहिला. मग त्या पोराला घेऊन मग मी ग्रामपंचायत गेलो. भाऊसाहेब बाहेर होतो. भाऊसाहेब म्हणला मोबाईल उशी झाला वाचते आत मोबाईल आहे. मोबाईल घेतल्यावर मी बाहेर आलो. मला फोन आला ते पाराचा असं घटना घडली काय करू. मी म्हणलं आज महिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लगेच. मी मागणं गाडीवर येतो. मी कुणाला असं काहीच बोललो नाही. मग गाडीला त्या पोराला म्हणलं पैसे तुझं बिशीचं उद्या देतो. गाडीला किक मारून मी गेलो. त्यानं म्हणलं असं घटना घडली आणून पास घेतला. म्हणला रडायला लागलं वरडायला वाटवर येऊन उभं राहिले. माणसं कोण नाही ती. मग आम्ही गाडी उभा केली. बटांची पारादीची होती. ती गाडीवर हात केला. ती एकटीच दोघच होती म्हणली. तिने त्या गाडीत टाकलं. तिने मंगळवारला घेऊन गेली. मंगळवारला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ. मी म्हणलं महिला हॉस्पिटल मध्ये न्या नाहीतर संजीवनी न्या. मग तिथे त्यांनी संजीव महिला हॉस्पिटल मध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावरती ती सिव्हिल मध्ये नाही म्हणते. मग मी तर गाडीवर चालतो. माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. ती गाडीवर जात असताना तिथं मला कोणाला वाटत गाडीवर या तुम्ही इकडे जाता शेकडे यायला नेले म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. मग सरकारी दवाखान्यात गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण म्हणले तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं. त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली. सही केली. मग तुम्ही म्हणले ही संपलं म्हणले आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हाटीवर. ती हाटीवर व्यवसाय करते. ते आम्ही कधी जातो. चांगलं चाललं होतं. व्यवस्थित चाललं होतं. प्रचित झालं चांगलं चाललं होतं. खाते ती करून म्हणून मी काय आम्ही जात नव्हतो. मी शेताकडे जायचो. थोडं 2 एकर शेत आहे माझं. ती जायचो मी जात नव्हतो येत नव्हतो. काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला.